नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. महाराष्ट्र पोलीस भरती 2025साठी आपण मागील क्वेश्चन पेपरचं इथे विश्लेषण करणार आहोत. तर यामध्ये आजचा हा आपला 18वा पार्ट आहे. तर बघा, यामध्ये पहिला क्वेश्चन आहे, लोकसभेच्या सर्वाधिक जागा कोणत्या राज्यात आहेत? तर बघा, लोकसभेच्या सर्वाधिक जागा आहेत उत्तर प्रदेश, म्हणजे सेकंड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. एकूण लोकसभेच्या जागा आहेत 543. तर 543 पैकी 80 जागा ह्या फक्त UPच्या आहेत, म्हणजे उत्तर प्रदेशकडे आहेत त्या जागा. आणि ह्या भारतातल्या सर्वाधिक जास्त जागा आहेत म्हणजे UPच्या. आणि हे प्रमाण कशावरून ठरवलं जातं? तर लोकसंख्येनुसार हे प्रमाण ठरवलं जातं. पुढचा प्रश्न आहे, भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे? तर भारताचे सर्वोच्च न्यायालय आहे सेकंड ऑप्शन बी, दिल्लीमध्ये. सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया म्हणजे सर्वोच्च न्यायालय हे दिल्लीमध्ये आहे. तसंच याची स्थापना केव्हा झाली असा जर प्रश्न आला तर ते 1950मध्ये सुप्रीम कोर्टाची स्थापना झालेली आहे, हे पण लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न पहा, गीतांजली या काव्यसंग्रहाचा कवी कोण? तर गीतांजली या काव्यसंग्रहाचे कवी आहेत रवींद्रनाथ टागोर, म्हणजेच फोर्थ ऑप्शन आपलं करेक्ट आहे. गीतांजली रवींद्रनाथ टागोर यांचा प्रसिद्ध काव्यसंग्रह आहे आणि त्यासाठी त्यांना 1913मध्ये साहित्यासाठी नोबेल पुरस्कार देखील भेटला होता या गीतांजली काव्यसंग्रहासाठी. बघा मित्रांनो, ते आपण खूप छान क्वेश्चन घेतलेले आहेत आणि या क्वेश्चनची PDF हवी असेल तुम्हाला तर आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, ती तुम्ही जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला ह्याचं PDF तिथे भेटेल. वेगवेगळी माहिती देखील तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती भेटेल. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला, जेणेकरून तुम्हाला क्वेश्चनची क्वालिटी कळून येईल आणि हे क्वेश्चन कशाप्रकारे तुम्हाला एक्झाममध्ये फायदेशीर ठरतात हे देखील कळेल. पुढचा प्रश्न पहा, भारतीय अवकाश संशोधन संस्था कोठे आहे? तर भारतीय अवकाश संशोधन संस्था बंगळुरू येथे आहे, म्हणजे बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. त्यालाच आपण ISRO म्हणजे इस्रो असं म्हणतो. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच इस्रोचे मुख्यालय आहे बंगळुरूला, जे की कर्नाटकमध्ये आहे. KN म्हणजे कर्नाटक. आणि भारताचा अवकाश कार्यक्रमाचं हे प्रमुख केंद्र आहे. पुढचा प्रश्न पाहूया, भारतीय लष्करातील सर्वोच्च पुरस्कार कोणता? तर भारतीय लष्करातला सर्वोच्च पुरस्कार आहे परमवीर चक्र, म्हणजेच 4 नंबरचा पर्याय. सर्वोच्च युद्ध काळातले शौर्य पुरस्कार हा आहे. तसंच तो अत्यंत शौर्य आणि पराक्रम गाजविणाऱ्या किंवा दाखवणाऱ्या सैनिकाला हा परमवीर चक्र दिला जातो. पुढचा प्रश्न पाहूया, आनंदवन ही कुष्ठरोग्यासाठी काम करणारी संस्था कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे बी ऑप्शन, वर्धा. आनंदवन ही कोणाची संस्था आहे किंवा कोणी स्थापन केलेली संस्था आहे? तर ते आहे बाबा आमटे. बाबा आमटे यांनी स्थापन केलेली ही संस्था आहे आणि जी वर्धा येथे आहे. तसंच येथे कुष्ठरोगी जे होते यांच्यासाठी ही संस्था स्थापन केली होती. तसंच अपंग व्यक्तीसाठी, तसंच कुष्ठरोग्यांसाठी सेवा आणि त्यांचं पुनर्वसन या संस्थेमध्ये केलं जात होतं. पुढचा प्रश्न आहे, आवळ्यात कोणते जीवनसत्व असतं? तर बघा, मानवाला तरुण ठेवणारं जीवनसत्व म्हणजे विटॅमिन सी म्हणजेच विटॅमिन क हे जीवनसत्व आहे. आणि हे एक उत्कृष्ट म्हणजे ह्याचा एक उत्कृष्ट स्रोत कोणता आहे? तर तो आहे आवळा. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन सी असतं आणि याचा उपयोग शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे, तसंच त्वचेसंदर्भात जे सर्व आजार आहेत त्याच्यासाठी हे उपयुक्त असं विटॅमिन सी आहे. त्वचा एकदम टवटवीत ठेवण्याचं काम विटॅमिन सी करत असतं, म्हणून त्याला तारुण्याचं विटॅमिन पण म्हटलं जातं किंवा तारुण्य जिवंत ठेवणारं विटॅमिन पण म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे, लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे बुलढाणा जिल्ह्यात, म्हणजे बी ऑप्शन करेक्ट आहे. आणि हे सरोवर कशामुळे निर्माण झालेलं आहे? तर ते झालेलं आहे उल्कापातापासून तयार झालेलं आहे हे सरोवर, जे की नॅचरलच आहे, म्हणजे खोदून वगैरे तयार नाही केलेलं. आणि उल्कापातापासून तयार झालेलं महाराष्ट्रातलं एकमेव हे सरोवर आहे, जे की खाऱ्या पाण्याचं आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र मुंबई. बघा, महाराष्ट्राला जसं मुंबई आहे तसेच मेघालयला काय आहे? तर मेघालयला आहे शिलाँग. कारण महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई, तसेच मेघालयची राजधानी कोणती आहे? तर ती आहे शिलाँग, म्हणजेच फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे. पुढचा प्रश्न पाहूया, ध्वनी प्रदूषण मोजण्याचे एकक कोणते? तर बघा, ध्वनी प्रदूषण मोजण्याचे एकक आहे डेसिबल, म्हणजेच क ऑप्शन आपलं करेक्ट आहे. ध्वनीची तीव्रता म्हणजेच साऊंड इंटेन्सिटी मोजण्यासाठी डेसिबल हे एकक वापरलं जातं. आणि 85 डेसिबलपेक्षा जास्त ध्वनी मानवी कानासाठी हानिकारक असतो. हे प्रमाण विचारलं जाऊ शकतं, म्हणून तुम्हाला इथे सांगितलं आहे 85पेक्षा जास्त ध्वनी मानवाला घातक ठरतो. पुढचा प्रश्न आहे, लिंबाच्या रसात कोणते ॲसिड असते? तर बघा, लिंबाच्या रसात असतं सायट्रिक ॲसिड, म्हणजे क ऑप्शन. तर सायट्रिक ॲसिड हे लिंबाला आंबट चव देतं आणि नैसर्गिक संरक्षक म्हणून देखील वापर केलं जातं. याच्यामध्ये पण व्हिटॅमिन सी
भरपूर प्रमाणात असतं. पुढचा प्रश्न आहे, लोकसभेसाठी महाराष्ट्रातून किती खासदार निवडले जातात? बघा, मधून सर्वात जास्त खासदार कुठे आहेत? मगाशी प्रश्न पाहिलेला. तर महाराष्ट्रातून किती खासदार निवडले जातात असा हा प्रश्न आहे. तर यामध्ये 48 खासदार महाराष्ट्रातून निवडले जातात, जे की देशात 3ऱ्या क्रमांकाचं आपलं राज्य आहे. पुढचा प्रश्न आहे, बीबी का मकबरा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा, बीबी का मकबरा हा ऑप्शन बी छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. म्हणजेच औरंगाबाद हे नाव होतं, आता त्याचं छत्रपती संभाजीनगर असं नाव झालेलं आहे. येथे हे बीबी का मकबरा आहे. आणि हे ताजमहालासारखंच दिसणारं एक स्मारक असून औरंगजेबाने त्याच्या पत्नीच्या स्मरणार्थ हे बांधलेलं स्मारक आहे. पुढचा प्रश्न पाहूया, हुजूर साहेब गुरुद्वार कोणत्या शहरात आहे? तर हुजूर साहेब गुरुद्वार हे नांदेड शहरात आहे. म्हणजे फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे. आणि हे शीख धर्मातलं 5 प्रमुख तख्त्यापैकी एक आहे. आणि हे कोणी बांधलं होतं किंवा कोणाशी संबंधित होतं? गुरु गोविंद सिंहजी यांच्याशी संबंधित ते हुजूर साहेब गुरुद्वार आहे. पुढचा प्रश्न पाहूया, ताजमहल कोणत्या नदीच्या काठावर बसलेला आहे? तर ताजमहल हे यमुना नदीच्या काठावर बसलेला आहे. म्हणजेच डी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. आणि ताजमहल आग्रा येथे असून यमुना नदीच्या काठावर बसलेलं आहे. आणि हे कोणी बांधलं होतं? तर शहाजहानने त्याच्या पत्नी मुमताजच्या स्मरणार्थ हे बांधलेलं होतं. पुढचा प्रश्न पाहूया, गोंडवाना विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर गोंडवाना विद्यापीठ हे गडचिरोली जिल्ह्यात आहे. म्हणजे फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे. आणि याची स्थापना कधी झालेली? तर 2011मध्ये गोंडवाना विद्यापीठाची स्थापना झालेली आहे. स्थापना पण लक्षात असू द्या. जी मी माहिती देत आहे प्रश्नाच्या आजूबाजूची ती तुम्ही लिहून घेत चला, जेणेकरून तुम्हाला याचा नक्की फायदा होणार आहे. पाठीमागचे व्हिडिओ पहा, तुम्हाला लक्षात येईल की क्वेश्चन पेपरमध्ये कशा प्रकारे ॲज इट इज प्रश्न पडलेले आहेत. पुढचा प्रश्न पहा, भारताच्या पहिल्या उपग्रहाचे नाव काय आहे? तर बघा, भारताचा पहिला जो उपग्रह आहे त्याचं नाव आहे आर्यभट्ट. म्हणजे ऑप्शन क हा पहिला उपग्रह असून कृत्रिम उपग्रह आहे. आणि तो 19 एप्रिल 1975 रोजी अंतराळात प्रक्षेपित करण्यात आला होता. नेक्स्ट क्वेश्चन आहे, घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? तर घटना समितीचे अध्यक्ष आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणजेच बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घटना समितीचे अध्यक्ष होते. तसंच त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार देखील म्हटलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया, जैतापूर अणुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात प्रस्थापित आहे? तर जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प किंवा अणुविद्युत प्रकल्प हा रत्नागिरी जिल्ह्यात प्रस्थापित आहे. म्हणजे बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. जैतापूर हे गावाचं नाव आहे आणि तिथे हा प्रस्थापित आहे. हा भारतातला सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया, संतोष ट्रॉफी कुठल्या खेळाशी संबंधित आहे? तर संतोष ट्रॉफी ही फुटबॉलशी संबंधित आहे. म्हणजे क ऑप्शन आपलं करेक्ट आहे. संतोष ट्रॉफी भारतातील राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा असतात त्याच्यासाठी ही असते. आणि तिचे आयोजन भारतीय फुटबॉल महासंघ म्हणजेच AIFF ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन जे आहे त्याच्यातर्फे ही दिली जाते. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे इथे आपण 20 क्वेश्चन अगदी इम्पॉर्टंट क्वेश्चन घेतलेले आहेत. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी तसंच कोणतीही सरळ सेवेची एक्झाम देणार असाल किंवा कंबाईनची एक्झाम देणार असाल तर त्यासाठी अशा प्रकारे इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण इथे घेत आहोत. क्वेश्चनची सिरीज चालू केलेली आहे. तुम्ही व्हिडिओ पाहताना शेवटपर्यंत पाहत चला. आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओची अपडेट भेटत जाईल. आणि जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंडला शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.